मी कसला उत्सव साजरा करतोय? उत्सव साजरा करावा अशी परिस्थिती आहे का? नाथांना आनंद वाटेल असे आणखी मी काय करू? माझे शिष्य कठोर तप करत आहेत आणि मी इथे काय करतो आहे? मला आता निश्चित काहीतरी ठरवावे लागेल. मी श्रीनाथांची किती वाट पाहू? पार पडला बाई आजचा दिवस. बरं वाटलं बघ. हो, पण राजधानीत काय घडलं ते बघितलं ना? देवी, मच्छिंद्रांना आमचा बी नमस्कार सांगा. सगळ्यांचंच अभिवादन स्वीकारत ते पुढे चालले आहेत. तुमच्याशी बोलायला मिळत नाही आजकाल. भानामती, ही बोलण्याची वेळ नाही. तसं बी नाथ आल्यापासून तुम्ही दिसला बी नाही आणि बोलला बी नाही. भानामती, तू आता अति करतेस हा? शांत राहा. चालायचं. तसं नाही माई, एवढं सोपं नाही ते. भानामती नाव आहे तिचं. साधी सुधी बाई नाही ती. देवी आहेत ना बघायला. पण हा विषय इथेच थांबणार नाही. खरं आहे रोहिणी, ती गप्प बसणारी बाई नाही. तिच्या कुरापती या चालूच असतात. राज्यात दुसरं कोणी नाही, पण तिच्याच कुरापती सुरू असतात. हे बघा, देवी आता एकट्या नाहीत. श्री मच्छिंद्रनाथ आहेत त्यांच्यासोबत. हो, पण सगळ्या उत्सवात तेवढीच एक गोष्ट खटकली मला. हो ना, कसं म्हणत होती ती? स्त्री राज्यात सगळ्यांना विवाह करण्याची अनुमती मिळायला हवी. देवीने सांगितलंच आहे ना. लतिका, तू आहेस, रोहिणी आहे, सगळ्यांचे विवाह होणार. हो, पण हे त्या भानामतीला समजायला हवं ना. ती वातावरण पेटवणार. तुझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ हे कोणत्याही संकटाला सामोरे जायला समर्थ आहेत. याचा अर्थ ते कोणत्या तरी संकटात निश्चित आहेत. गोरक्ष, तू काळजी करू नकोस. अनेक शुभ दिव्य शक्ती ह्या त्यांच्या आज्ञेत आहेत. त्यांनी आवाहन केलं की त्या त्यांच्या सहाय्याला धावून येतील. पण मी त्यांच्यासाठी काय करू शकतो? खरं तर आता तू काहीही करण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळ आली की तुला जे करायचे आहे ते तू स्वतः करशील. तरी हे प्रभू, आपण मला काहीतरी मार्ग सुचवावा. तुला जे आराध्य प्रिय आहे त्यांची तू पूजा साधना कर.
म्हणजे ते तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझ्या गुरूंना सहाय्यभूत ठरतील. हे गुरुवर, आराध्य म्हणजे काय? ज्या देवतांची आराधना करणे अत्यंत प्रिय वाटते ते आराध्य. ज्या देवतेवर अपार श्रद्धा प्रेम आहे ते आराध्य. आपले आराध्य कोण आहे? माझे आराध्य श्री दत्त महाराज आणि श्री महादेव आहे. आपण आपल्या आराध्याला कसे प्रसन्न करायचे? हा विषय फार मोठा आहे गोरक्ष. आसन ग्रहण कर. प्रत्येक दैवताचा स्वतःचा स्वभाव असतो. त्या स्वभावानुसार त्याची आराधना ठरते. तसेच प्रत्येक दैवताची सौम्य आणि उग्र अशी रूप पाहायला मिळतात. ती कशी? आपण कसे रागावल्यावर वेगळे आणि प्रसन्न असल्यावर वेगळे दिसतो, तसेच तुम्ही तर मला नेहमीच प्रसन्न दिसतात. हे तुझे माझ्यावरचे प्रेम आहे गोरक्ष. आपणच माझे प्रिय आराध्य आहात. मी आपले कसे पूजन करू म्हणजे आपण प्रसन्न व्हाल? त्यासाठी तुला श्री मच्छिंद्रनाथांनी जे शिकवले आहे ते आठव आणि तसे कर. माझा तुला आशीर्वाद आहे. निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन. हे श्री मच्छिंद्रनाथ, आपण जे मला शिवभक्तीचे ज्ञान दिले आहे त्याचे मला स्मरण करून द्यावे. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन. आज मी तुला शिवलिंग कसे करावे आणि शिवाला प्रसन्न कसे करून घ्यावे ते सांगणार आहे. मला ते समजून घ्यायचे आहे. शिवलिंगाची प्रतिष्ठापना चल आणि अचल अशी करता येते. अचल म्हणजे? अचल म्हणजे जे कायमस्वरूपी नाही ते. भ्रमण करताना, यात्रा करताना आपण जशी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करतो तसं. आपण कोणती करू शकतो? अर्थात अचल, कारण आपण एका स्थानावर कधीही नसतो. होय,
स्थिर शिवलिंगाची प्रतिष्ठापना करायची असेल तर त्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात मातीपासून धातूपर्यंत अनेक पद्धतींनी शिवलिंग करता येते. अशा शिवलिंगासाठी गर्भगृह असावे असा नियम आहे. पूर्व आणि पश्चिमेला द्वार असावे. जिथे अशा महादेवांची प्रतिष्ठापना करणार त्या भूमीत नवरत्र मंत्रासहित सोडावे. अग्नीला साक्षी ठेवून सर्व देवांना आहुती द्यावा. आणि अचल पद्धतीमध्ये काय करावे? गोरक्ष शास्त्र म्हणून एक आहे, परंतु ह्या चराचरात जे जे आहे ते सर्व शिवमय आहे. त्याचेच शिव म्हणून पूजन करावे हेच उत्तम. तुझ्या आत हा भाव हवा. वृक्ष, वेली, पाषाण, मृतिका ह्यात शिव आहे आणि त्या शिवाला मी पूर्ण शरण आहे. तो भाव प्रगाढ केला की झालं. पण तरीही मला शिवलिंग बनवायचे असेल तर? तू करू शकतोस. तू यथाशक्ती त्याचे पूजन करू शकतोस. तुझी श्रद्धा, प्रेम हीच फलीभूत ठरते. मग मी मला येते तसे शिवलिंग करतो. आणि ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र अत्यंत प्रभावी आहे. याच्या साधनेने शिव प्रसन्न होतात. अनेक सिद्धी प्राप्त होतात. यासाठी कोणता काळ महत्वाचा? दिवसाचे 3 भाग करावेत. प्रातः काळात शास्त्र सोडून अनुष्ठान करू शकतो. मध्यान्ह काळात सकाम कर्मासाठी अनुष्ठान आणि संध्याकाळी शांती कर्मासाठी. खरं तर केवळ नित्य श्रद्धापूर्वक नमस्काराने देखील शिव प्रसन्न होतात. विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू. अजून आली नाही ही भानामती. यावंच लागेल तिला. एवढं धाडस येतं कुठून यांच्याकडे? त्या भानामतीच्या पाठीशी काही बायका उभ्या राहिल्यात ना, म्हणून सुचतंय हे सगळं. शिक्षा झाल्याशिवाय हिला समज नाही येणार. पण आता देवीच काय निर्णय घेतील त्यावर सगळं अवलंबून आहे. आपण येणार म्हणून या दोघींनी उभं केलं आहे का काय? तसंच दिसतंय. मला तर वाटलं देवीसनी बी बाहेर उभं केलं की काय. तोंड सांभाळून बोला. अजून न्याय व्हायचा आहे तुमचा. भ्यागावताय का काय? एवढं धाडस येतं कुठून तुमच्याकडे? कारण आम्ही काय बी चूक केली नाहीये.
फसवणूक केली आहे तुमच्या देवीनं. जास्त बोलशील ना राजगृहात नाही कारागृहात घेऊन जाईन तुला. अगं दार तरी उघड, म्हणजे आत तरी बघता येईल. एवढा मोठा राजवाडा पाहिला नाही कधी. वेळ झाल्याशिवाय दरवाजा उघडला जाणार नाही. तुझी विचारू का? म्हणजे मच्छिंद्रनाथ बी दिसतील ना. आता तू तुझी सीमा ओलांडतेस. त्यात काय एवढं रागवायचं? न्यायसभेची वेळ झाली. आज चला. चल ग बाई, आज देवी वाट बघत असत्याल. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवा मच्छिंद्रना, नरहर हो मच्छिंद्रना, शिवहर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना, गुरुवर देवा मच्छिंद्रना, गुरुवर. देवी, आज राजसभेत दैनिक कार्य सुरू करण्याची अनुमती द्यावी. देवी, उत्सवाच्या वेळेस भानामती नावाच्या स्त्रीने आपणास काही विचारणा केली होती. तिला आज आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय. तिला न्याय हवा आहे. तिला राजसभेत बोलव. भानामती आणि तिच्या सखीला राजसभेत पाठवण्यात यावे.